दोन अशा व्यक्ती आहेत की ज्या या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक क्षणावर बोलू शकतील. एक आहेत उद्धव ठाकरेंचे प्रचंड निष्ठावंत असलेले खासदार अनिल देसाई आणि त्याचबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे. आपण या संपूर्ण सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून संक्षिप्त स्वरूपात समजून घेणार आहोत. देसाई साहेब, मला एक सांगा की आज तुमच्यासाठी जो दिवस आहे त्याचे काय मायने आहेत, काय त्याचं महत्त्व आहे? या दिवसाची अपेक्षा राजकीय कार्यकर्ता, राजकीय पदाधिकारी, राजकीय पक्षाचा पदाधिकारी आणि जी एक मनात चल जे सगळ्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात सुद्धा मुंबईकरांना जे हवं होतं, महाराष्ट्राची जनता वेळोवेळी बोलून दाखवत होती, आपल्या माध्यमांद्वारा सुद्धा आपण बोलत होतात, दोघांनी एकत्र यावं, तो क्षण होता आज. आणि युती जाहीर झाली. मुंबईकरांच्या मनामध्ये जे होतं, महाराष्ट्राच्या जनतेला जे हवं होतं ते आज झालं आहे. आणि याचे पडसाद किंवा याचे चांगले परिणाम येणाऱ्या या निवडणुकीला 15 तारखेला आपल्याला दिसतील, 16 तारखेला दिसतील. निवडणुकीची स्ट्रॅटेजी किंवा निवडणुकीच्या जागा वाटप आणि या सगळ्या ज्या गुंतागुंतीच्या विषयामध्ये आपण गेली अनेक वर्ष काम करताय. ही ज्या वेळेला युती होती त्यावेळेला या युतीचं जागा वाटप किंवा यातला जो तणाव आहे हा तुमच्यासारख्या उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्यांवर किंवा शिवसैनिकांवर किती मोठ्या प्रमाणात होता असं वाटतंय किंवा असेल असं वाटतंय? बघा, पहिलं ज्या वेळेला आपण संपूर्ण जागा या एका आपण पक्षाच्या आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देतो, माजी नगरसेवक असतील, आजी नगरसेवक असतील वगैरे सगळ्या ज्या काही असतात, आणि त्याच्यानंतर आपल्या युतीतल्या मित्रपक्ष म्हणून आपण ज्यावेळेला युतीच्या ह्याच्यामध्ये बसतो, जे गेले कित्येक वर्ष भाजपबरोबर अगोदर युती होती त्याही वेळेला आम्ही बसत होतो, तर मनसेबरोबरची एक भावना सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते ठाकरे कुटुंब एकत्र आले आहे. त्यामुळे इथे एक वेगळं की आज आपण एकत्र जाऊन दोघांची शक्ती, बरं या शक्तीला फक्त राजकीय पक्ष म्हणून बघितलं जात नाही आहे, कारण की राजकीय पक्षांनी एकत्र, या दोन राजकीय पक्षांनी एकत्र यावं या भावना या मुंबईकरांच्या, त्या मतदारांच्या होत्या, नागरिकांच्या होत्या. हा फरक आहे. कुठच्या दोन वेगवेगळ्या विचारधारा असलेले पक्ष एकत्र येणं वगैरे या गोष्टीला आणि आजची ही युती ही वेगळी. माझ्याबरोबर शैलेंद्र परांजपे 27 नोव्हेंबर 2005 ते आत्ता 24 डिसेंबर 2025 20 वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंकडचं जे काही वातावरण आहे, ज्या वातावरणाबद्दल आक्षेप होता, विशेषतः अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अनिल परब यांच्याबद्दल राज ठाकरेंना आक्षेप होता, आज ते सगळं निवळलंय, सगळं माहोल एकदम खूप सगळं गुढी आणि छान झालंय असं आपण समजायचं का? आणि याचे नेमके संकेत काय जातील? नाही, माहोल नीट झाला आहे का, किंवा बडव्यांना कंटाळून विठ्ठलाला बडव्यांचा वळसा म्हणून काय विळखाय म्हणून गेले राज ठाकरे, ते परत आले तर ते बडवे आणि ते बघून घेतील त्यांच्यात रिलेशन सुधारलं आहे का नाही हे सांगणे इतकी माझा अधिकार नाही. कारण असं की मी तिथे जाऊन पाहिलं नाही रिलेशन्स परस्पर काय झाली आहेत, व्यक्तिगत ती. परंतु दोन ठाकरे एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने कुटुंब व्यवस्था वगैरे म्हणून चांगलं आहे, पण राजकीय विश्लेषण म्हणून जर बघाल तर फार काही खूप मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही. आणि त्याचं साधं कारण असं की शिवसेनेची मतं महापालिका मुंबईपुरती, कारण आता मुंबई महापालिकेपुरतं बोललेत राज ठाकरे, मुंबई महापालिकेला शिवसेनेची मतं 26 ते 27% होती. त्यातनं एकनाथ शिंदे 55 नगरसेवक घेऊन बाहेर पडले. याचा अर्थ 85 मधले 55 गेलं तर आपण काही निम्मी मतं कमी झाली असं नाही म्हणू शकत. 10%, 15% जी काही कमी झाली असतील, ती जर 26%तली कमी झाली असतील तर ती भरून काढण्यासाठी राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना गरज आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वरळीमध्ये दोघं भाऊ एकत्र आले तेव्हा उद्धव ठाकरेंकडनं उत्सुकता दिसली, राज ठाकरे रिलक्टंट दिसले. आज राज ठाकरे अतिशय निस्संदिग्धपणे म्हणतात की युती झाली, तर ती युती झाली, त्यामुळे मतांची बेरीज होणार आहे. पण त्यामुळे महायुतीचा आकडा आणि महाविकास आघाडीचा आकडा यातली तफावत फार कमी होईल असं मला वाटत नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा पक्ष स्वतःचा क्षीण झाला आहे एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे, त्यामुळे राज ठाकरेंची त्यांना गरज आहे. त्यामुळे एकत्र आले भाऊ याचा आनंद आहे. राजकीय विश्लेषक म्हणून त्याच्यामध्ये निवडणुकीच्या निकालात खूप फरक पडेल का, तर उद्धव ठाकरेंना मागच्या वेळेला 84 आणि भाजपला 82 जागा मिळाल्या, तर तिथपर्यंत जायला त्यांना जो काही दमछाक झाली असती ती कमी होईल, पण तरी ते 84 पर्यंत पोहोचतील की नाही माझ्या मनात आजही शंका आहे. तर राजकीय विश्लेषक म्हणून अनिल देसाईंनी किंवा त्यांच्या समर्थकांनी हुरळून जाणं बरोबर आहे. कुटुंब व्यवस्था म्हणून मला आनंद आहे दोन भाऊ एकत्र आल्याचा, पण राजकीय विश्लेषक म्हणून त्याच्याकडे कठोरपणे बघायला हवं. मतांची बेरीज होते का हा कळीचा प्रश्न, आणि त्याच्यात दोघांचा ऑडियन्स सेम आहे. जसं अनिल देसाई इथे त्यांना माहिती आहे की गिरगाव हा बालेकिल्ला होता, गिरगावच्या सर्व जागा मागच्या वेळी शिवसेना हरली आहे. एक जागा बागलकरांची ईश्वरी चिठ्ठीवर हरलेत, अतुल शाह तिथे निवडून आले. आज
तीच पेचाची परिस्थिती लालबागच्या आणि शिवाजी पार्कच्या एरियात येते का काय, कारण मराठी टक्का कमी झाला आहे, मराठी माणसं बाहेर जात आहेत, त्याचंही भान ठेवायला लागेल. त्यामुळे आजचा इव्हेंट म्हणून ठीक आहे, इव्हेंट झाला, 2 भाऊ आले, पुढे काम खूप कठोरपणे करायला लागेल. त्यामुळे लढत भाजप मराठी माणसाला काही वारड सोडते असं नाही आहे ना. एकनाथ शिंदे आहेत पलीकडे, अजित पवार शरद पवार यांची ताकद मुंबईमध्ये 5% मतं आहेत, त्यांची ताकद तितकीशी नाही. पण हे वास्तव अनिल देसाई असोत, उद्धव ठाकरे असो, राज ठाकरे असो, त्यांना माहिती आहे. त्यामुळे एकत्र आले हा इव्हेंट म्हणून ठीक आहे. विश्लेषण करायचं असेल तर अजून निवडणूक घोडा मैदान जवळ आहे, पण तितकीशी सोपी नाही निवडणूक, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळे लगेच काही सगळं चित्र पालटेल अशी स्थिती नाही. निवडणूक सोपी नाही याचं भान शिवसेनेला किंवा तुमच्यासारख्या नेत्यांना आहे की जे अगदी वस्तुनिष्ठ काम करत असतात. यातला हा एक भाग. आणि दुसरा एक कळीचा मुद्दा असा होता, काही राजकीय विश्लेषकांनी एक मुद्दा मांडला होता, मागच्या वेळेला ज्या जागा मिळाल्या होत्या मनसेला, त्यानुसार मनसेचा राज्य स्तरावरचा पक्ष म्हणून त्याची मान्यता रद्द होऊ शकते, अशा सुद्धा ही बातम्या येत होत्या. याच्याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल? किती मतं लागतात, किती उमेदवार निवडून यायला लागतात, राज्यस्तरावरचा पक्ष म्हणून कायम असण्यासाठी काय असावं लागतं, याबद्दलची माहिती काय घेतली? तुम्ही एक पॉलिटिकल स्कॉलर आहात. नाही, आणि शैलेंद्रने सांगितलेलं मुद्दा राजकीय विश्लेषण आपण जर किंवा एक सेफॉलॉजिस्ट म्हणून ज्या प्रकारे त्याचं सगळं आपण विच्छेदन करतो, तर त्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे घटक असतात, ते बरेचसे घटक बदलतही असतात, कुठचाही फॅक्टर कॉन्स्टंट नसतो. आणि निवडणुका ही कधी सोपी नसते, निवडणूक म्हटल्यानंतर ती कठीणच असते. जसं आपण परीक्षेला तयारी करून जातो त्याप्रमाणे त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. नागरिक बदलते आहेत, इकडची डेमोग्राफी बदलली आहे. ते म्हणाल ते खरं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का आज मुंबईहून, मुंबई शहरातून उपनगरांमध्ये आणि उपनगराच्या पलीकडे सुद्धा गेलेला आहे. हे याच्यामध्ये आहे नवीन आलेले नागरिक. शेवटी मराठी माणसासाठी एकत्र येणं हे जे होतं, कारण राज ठाकरे साहेबांनी एका मुलाखतीत जे म्हटलं होतं की कुठल्याही भांडणापेक्षा, कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, आणि त्यालाच उद्धवजींनी साथ दिली आणि तिथून हे जुळलं. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये भावनिक मुद्दा असेलही, परंतु भावनेच्या पलीकडे जो सगळ्यात मोठा मुद्दा आहे की महाराष्ट्राचं काय, मुंबईचं काय, मुंबईचं भवितव्य. त्यामुळे मुंबईला ज्या 5 टर्म्स ज्यावेळेला एका पक्षाला मिळतात त्यावेळेला तिथे भावनात्मक ह्याच्यामधनं मतं जरूर असतात, परंतु त्याच्या पलीकडे सोयी सुविधा देणारे आहेत का, हे नेतृत्व काय, ही याची जे पदाधिकारी आहेत किंवा जे उद्या उमेदवार म्हणून जे रणांगणामध्ये आहेत त्यांची कुवत काय, शिवसेनेने आजवरचं केलेलं काम काय, मुंबईमध्ये सुरक्षितता हा सुद्धा एक मोठा प्रश्न शिवसेनेच्या नावाने हे आपण सगळ्यांनी पाहिलं. बाकी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पण प्रचारात विकास असणार की भावना असणार? प्रचारामध्ये विकास, अर्थात विकास असणार, कारण विकासाशिवाय शेवटी भावनेच्या याच्यामुळे 2 पावलं पुढे आलेली माणसं शेवटी विकासाकडे घेऊन जाणार. माझ्या कुटुंबाला, माझ्या घरामध्ये मी राहतो, माझा प्रपंच, माझं हे सगळं करताना मी घराच्या खाली उतरल्यानंतर फुटपाथपासून, रस्त्यांपासून ज्या काही सोयीसुविधा आहेत या मला मिळणार, आणि त्या दिल्या गेल्या आहेत म्हणून 5 टर्म्स. शैलेंद्रजी, अत्यंत निष्ठुरपणे भाजप ही निवडणूक रगडत असतं किंवा त्या निवडणुकीकडे पाहत असतं. पैसे, यंत्रणा, पोलीस, प्रशासन या सगळ्या पातळीवर भाजप समोर ठाकरे बंधूंचा टिकाव लागेल असं तुम्ही समजताय का? नाही, टिकाव लागणं किंवा न लागणं हा मुद्दा नाही आहे. शेअर अराथमॅटिक मगाशी मी सांगितलं, त्याच्या पुढे जाऊन देसाई साहेबांना माहिती आहे कोस्टल रोड हा शिवसेनेचं बाळ आहे, पण ते आम्ही केलंय कोस्टल रोड हे सांगण्यामध्ये शिवसेना किती यशस्वी ठरते हा मुद्दा आहे. म्हणजे आज फडणवीस कॅम्पेन करताना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकात 50वर सभा घेतात आणि आम्ही आज इन्फ्रामॅन किंवा विकासाचा पुरुष अशी त्यांची प्रतिमा करण्यात यश आलं आहे. ते कंबर कसून यांना करावं लागेल. मुंबईच्या माणसाला आज बाळासाहेब ठाकरेंमुळे दंगलीनंतर मुंबईत मराठी माणूस राहिला हे ठासून सांगायला लागेल. ते सांगण्यात जर अपयशी ठरले तर प्रॉब्लेम आहे. तर 2 भाऊ एकत्र राहणं एवढ्यापुरती ही कसोटी नाही, खरी कसोटी पुढे आहे एवढंच मी सांगतो. शेवटचा प्रश्न अनिल देसाईजी, की हे जे ठासून सांगणं आहे यासाठी तुम्हाला आता एक क्राऊड पुलर मिळालेला आहे शिवसेनेला, जो ठाकरे ब्रँडचंच एक प्रोडक्ट आहे, याचा फायदा उद्धव ठाकरेंना पुढे वाटचाल करण्यासाठी होऊ शकतो? व्यासपीठ असतं, व्यासपीठावरून निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराच्या तोफा धडाडतात, हा एक भाग आहे. आणि त्याच्या बरोबरीनं तुम्ही काय केलं याचं विश्लेषण करणारे स्वतः मतदार असतात, स्वतः नागरिक असतात. या दोन्ही याच्यावर आम्ही यशस्वीरित्या चांगली वाटचाल केलेली आहे. आणि त्या प्रकारे जसं तुम्ही बोललात की राज ठाकरे साहेबांचं वक्तृत्व, उद्धवजींचं वक्तृत्व आणि जोडीने या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या सर्व माध्यमातून लोकांना घराघरामध्ये कळणार आणि लोक पुन्हा एकदा
सुरक्षितता असू द्या, विकास असू द्या, सोयीसुविधा असू द्या, या सर्व गोष्टी बघून पुन्हा एकदा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे आमच्या युतीला मतदान करतील आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युतीमधनंच मराठी माणूसच मुंबईचा महापौर होईल एवढं. हे दोन्ही मान्यवर आहेत की ज्यांच्या मते ह्या ठाकरे युतीचा खूप मोठा परिणाम होऊ शकेल. मला समारोपासाठी यायचं आहे शैलेंद्र परांजपे यांच्याकडे. मला सांगा की हे सगळे ठाकरे युती एकत्र झाली, सगळे प्रचंड आशावादी आहेत. तुम्हाला आशावादाच्यासाठी तुमचं मांजर माध्यमांचं आडवं जातंय का त्यांना? नाही, माध्यमांचं मांजर आडू जाण्याचा मुद्दा नाही आहे. वास्तव बदलत नाही त्यांनी. युती होणं, एकत्र दोन भाऊ येणं हे सायकोलॉजिकली ठीक आहे, इव्हेंट म्हणूनही ठीक आहे. पण मुळामध्ये यांच्या मतांची बेरीज किती, तर उद्धव ठाकरेंच्याकडे 26% मतातले एकनाथ शिंदे बाहेर गेल्यावर जर 15% मतं राहिली, 16% मतं राहिली आणि त्याच्यामध्ये समजा राज ठाकरेंची 60% मतं ॲड झाली तर 23% होतात. काँग्रेसची मतं 16% पारंपरिक ते वेगळे लढत आहेत, म्हणजे 39-40% होतात. महाविकास आघाडी म्हणून जरी एकत्र आले तिन्ही पक्ष, म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष, तरी 42% वर जात नाहीत आणि महायुती 48% खाली येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये जिंकणार कसे? आणि मग ठिकठिकाणी जसं मुस्लिम पोलरायझेशन होऊन एक गठा मतं जातात, त्या पद्धतीने आज जर काही मुस्लिम मतं आली अल्पसंख्याकांची 2 ठाकरेंकडे केवळ मोदींना पराभूत करायला, तर काही ठिकाणी फरक पडेल. पण ते सगळं गृहीत धरलं तरी दोन्ही ठाकरेंना एकत्र येऊन सुद्धा निवडणूक सोपी नाही, हे मी पुन्हा सांगतोय. मला शेवटचा प्रश्न, या संपूर्ण युतीमध्ये राज ठाकरे हे लहान भाऊ आहेत उद्धव ठाकरेंचे. अगदी 5 जुलैच्या कार्यक्रमापासून आजपर्यंत 24 डिसेंबरपर्यंत प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे हे आपल्या लाडक्याचे राजाचे लाड पुरवताना दिसत आहेत. माध्यमांसमोर जाताना, त्यांना बोलायला देताना, व्यासपीठावर आल्यानंतर, हे कसले बदलत्या संदर्भांचे संकेत आहेत की बदलत्या राजकारणाचे संकेत आहेत असं आपल्याला नाही नाही, दोन्ही पक्ष दुबळे आहेत. जास्ती गरजू उद्धव ठाकरे आहेत, जास्ती गरजू उद्धव ठाकरे आहेत आत्ता. तर त्यांना गरज आहे त्यांच्या छोट्या भावाची, म्हणून ते त्यांना मान देताना दिसत आहेत. या पलीकडे काय सांगणार. हे आहेत शैलेंद्र परांजपे. गेली अनेक वर्ष, जवळपास 3.5 दशकं महाराष्ट्राचं राजकीय विश्लेषण करणाऱ्या परांजपेंच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नाहीये की ज्याच्या पाठीवर एकही आकडा नाहीये तर सगळीकडे भोपळे आहेत, त्या राज ठाकरेंची सर्वाधिक गरज ही उद्धव ठाकरे यांना आहे. राज ठाकरे यांचं क्राऊड पुलिंग आणि उद्धव ठाकरे यांचं मॅन मॅनेजमेंट आणि पॉलिटिकल मॅनेजमेंट हे या युतीला यश देणार की नाही हे आपल्याला 16 जानेवारी 2026ला कळू शकणार आहे. माझी सहकारी संचारी आकेरकर आणि माझा कॅमेरा पर्सन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई.